तर नागाव क्रिकेटचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा या स्पर्धेचं नाव सोन्याच्या अक्षरांनी लिहिलं जाणार आहे. कारण पहिली नाईट रजनी या नागाव गावामध्ये भरवण्याचं काम ज्यांनी केलं, दोन हुकुमाची एक्की आणि या स्पर्धेमागचे शिल्पकार शिवसेना शाखा प्रमुख नागाव आदरणीय उत्तमजी पांडुरंग पाटील साहेब आणि त्यांच्याच बरोबरीने नागाव गावचे समाजसेवक आदरणीय नाना बच्चू पाटील साहेब या एवन जोडीने मात्र ही पहिली नाईट रजनी स्पर्धा या ठिकाणी भरवण्याचं काम या गावासाठी केलेलं आहे आणि या गावाचं नाव उंचावलेलं आहे ते या एवन जोडीने. त्याबद्दल आपण त्यांचं गोड गोड कौतुक करूया. मॅच रंगती आहे या ठिकाणी. मी अर्थातच तुमच्या सगळ्यांचा लाडका मानस मनोरे तुमचं पुनश्च एकदा मनापासून आणि सहर्ष स्वागत करतो. खरं तर सौरभ पाटील सर या ठिकाणी फार चांगलं समालोचन त्यांचं आपण ऐकलं. लेकिन देखिए, जब मैं लौटूंगा अपने ओरिजिनल अंदाज में तो बताऊंगा. तमाम दर्शकों का, मान्यवरों का, खिलाड़ियों का स्वागत. मुकाबला नंबर 3 मैच ऑन यहां से किया जाएगा. नागाव टेनिस क्रिकेट के इतिहास की यह पहली नाइट बिग फाइट. विषय भी टाइट होने वाला है जब ये मैच आगे बढ़ेगा. पहला बॉल, कमाल की गेंद थी, अंदरूनी किनारा लगा था, बैकवर्ड रीजन में दो खिलाड़ियों के बीच थी दरार, गेंद हो गई फरार. ये देखिए, क्रिकेट में फुटबॉल का मजा आप ले सकते हैं क्योंकि उन्होंने पैरों से गेंद को रोकना चाहा. बचाए, रन बचाए अपनी टीम के लिए. 40+ जय गणेश विष्णु स्पोर्ट्स नवाड़ी के सामने खेलेगी खिड़काड़ी. 40+. टॉस किया, टॉस को जीता जय गणेश विष्णु स्पोर्ट्स नवाई ने फैसला किया पहली गेंदबाजी करने का और गावदेवी खिड़काई को आमंत्रित किया बल्लेबाजी करने के लिए. पहली गेंद पे आया तिक्का, सलामी की जोड़ी दिगंबर पाटिल के साथ किरण ठाकुर. ये देखिए, कमाल की डिलीवरी, रफ्तार के सौदागर, रफ्तार का सौदा करने वाला गेंदबाज. और गेंद को आपने देखा, कमबॅक किया P1 का पहला ओव्हर. या कानाजी सालुंके एक व्हाईस ऑफ खऱ्या अर्थ लेजन आहेत, त्यांच्याकडनं काही गोष्टी शिकायला जय. या तर खऱ्या अर्थ त्यांचा देखील आपण आवाज ऐकू. या काना सालुंके जरा एक झलक झालीच पाहिजे. या लगेचच या 1-2 ओव्हर साठी खऱ्या अर्थानं 1-2 ओव्हर काही हरकत नाही. या मॅच तुमच्या असती चालेल. या ठिकाणी 4 देखिए, 4 को हमने देखा यहाँ पे. संदीप जी पाटिल ये इनके बैगर हो सकते हैं, लेकिन देखिए हल्के हाथों से खेला. दो खिलाड़ियों के बीच थी दरार, गेंद हो गई फरार. बल्लेबाज ने किया वार और ये आया नंबर 4. संदीप जी पाटिल इन्होंने पैक की हुई है टीम हो सकती है क्योंकि जय गणेश विष्णु स्पोर्ट्स परी 11 के नाम से जब भी टीमें खेलती है उसके पीछे संदीप भाई पाटिल इनका नाम हमेशा होता है, तो जरूर उन्होंने पैक की होगी ये टीम. ये देखिए, सामने खेला डाउन द ग्राउंड, ये शॉट ऑन द राइज ऑन साइड पर. अब कोई खिलाड़ी मौजूद नहीं है, गैप में गेंद को धकेला. एक और बार 4 के बाद 4. देखिए, किरण ठाकुर 3 गेंदों में 3 4 लगाई. चौवो की हैट्रिक को पूरा किया. पहली चौवो की हैट्रिक आई थी सचिन जी ठाकुर इनके बल्ले से, दूसरी किरण जी ठाकुर इनके बल्ले से आई है. यानी ठाकुर मैदान पर चल रही है. डॉट बॉल आई, कमबैक किया लास्ट डिलीवरी पर. डॉट गेंद के साथ देखिए P1 का पहला पावर प्ले का ओवर, जिसे मैं कहूंगा टाड़ा बाय बाय. रन बने हैं 15 का आंकड़ा आया पहले ओवर के बाद. फॉर्चून लाइव इवेंट्स इनकी तारीफ करनी चाहिए क्योंकि काफी अच्छा काम वो कर रही है. टेक्निकल टीम है हमारी और बहुत ही बढ़िया काम उनका हो रहा है। टूर्नामेंट को लाइव यूट्यूब के ऊपर दिखाया जा रहा है।
7:17 पर पहली डिलीवरी हुई थी, यानी 7:37 को 4 ओवर होनी चाहिए। 7:17 को अगर पहली डिलीवरी बढ़ी थी तो 7:37 को 4 ओवर कंपलसरी पूरे किए जाने चाहिए, वरना लास्ट ओवर में एक्स्ट्रा प्लेयर 38 सर्कल के अंदर आपको लेना पड़ेगा। शुभागमन झालाय खऱ्या अर्थात एक जबरदस्त व्यक्तिमत्व। जिल्हा समिती, जिल्हा परिषद समितीचं खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता एक दमदार दर्जेदार व्यक्तिमत्व रमेशदादा पाटील, उतारची शिवसेनेचे एक बुलंद तोप आणि व्यक्तिमत्व, समाज राजकीय क्षेत्रामध्ये असलेलं दादांचं मोठं नाव। या आपण करूयात या नागावच्या क्रीडा नगरीमध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत, स्वागतम स्वागतम, सहर्ष सुस्वागतम करूयात यांचं देखील राजकीय आणि क्षेत्रामध्ये असलेलं हे मोठं नाव रमेशदादा पाटील, आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। जिल्हा परिषदचे सदस्य खऱ्या अर्थानं रमेशदादा पाटील, राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये दादांचं असलेलं हे मोठं नाव। आपण इथे आलात या स्पर्धेत शोभा वाढवली, आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। हे पण जोडी खऱ्या अर्थानं उत्तरदादा पाटील, नानादादा पाटील यांच्या माध्यमातून करूयात। रमेशदादा तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। तो देखिए इनाम यहाँ पे लगाए गए हैं। शक्ति जी पाटिल जो नंबर 3 पर आए मैदान के अंदर, उनके लिए इनामों की राशि लगाई गई है। कई बार जब अच्छा काम बेटा करता है तो पापा उसको शाबाशी दे दे, लेकिन पापा अच्छा काम करे इसलिए बेटे ने इनाम लगाया है। 3 चौकों की हैट्रिक, छक्कों की हैट्रिक का आएंगे 500। ये देखिए हल्के हाथों से खेला, हवा में गेंद, शॉट, एक्स्ट्रा कवर, कैच को लगता जाएगा। इसी के साथ विकेट को एक और बार चटकाया जाएगा। झटका नंबर 2, ये आई है एक और विकेट। चलिए जाइए पवेलियन में वापस। के साहब को जो उप सरपंच भी रह चुके हैं नावाड़ी ग्राम पंचायत की, और आज गेंदबाजी कर रहे कई मैदानों के ऊपर, कई बड़े बड़े महारथियों को धूल चढ़ाई है। इन्होंने बेस्ट बॉलर, मैन ऑफ द सीरीज के कई इनाम, अनगिनत इनाम जिनके नाम है, वो गेंदबाज और वो बड़ी हस्ती यानी नवनाथ भाई साळुंके जो आपको नजर आएंगी। बॉलिंग मार्क पर 2 में 2 विकेट चटकाई है। हैट्रिक का मौका, हैट्रिक चटकाइए, मौका हैट्रिक का, यहाँ पे सुनहरा मौका। क्या पहली हैट्रिक इस टूर्नामेंट की पूरी की जाएगी, इसके ऊपर तमाम दर्शकों की निगाही। राजेश जी भाग्यवान साहब हमारे यहाँ भी आ चुके हैं, उनसे गुजारिश है आइए मंच के ऊपर आइए, स्टेज आपका है, आपका स्वागत। हल्के हाथों से खेला, यहाँ भी सिंगल रन आया। नागावचे बघा जे कोणी ग्रामस्थ मंडळ या ठिकाणी उपस्थित असतील, नागाव म्हटलं की वारकरी संप्रदाय हे आपल्याला नेहमी पाहायला मिळत असतं। विठ्ठलाच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेलं हे गाव, आणि आज वारकरी संप्रदाय फार मोठ्या प्रमाणामध्ये नागाव गावामध्ये आहे। वारकरी संप्रदायाची कोणती मंडळी आली असतील तर या आपण षटकार आलाय, शॉर्ट बॉल पॉवरफुल, हा आलाय देखणा दर्जेदार षटकार। गेंद जाएगी दर्शक दीर्घा में, फील्डर बनेंगे दर्शक एक और बार। ये आया 6।
खतरनाक बल्लेबाज 7 गेंदों में 24 की पारी को साकार कर रही है। छक्को चौवों की तो मानो इन्होंने आतिशबाजियां लगाई हो। एक और बार शॉट ऑन पोल उसी दिशा में, लेकिन इस बार ओहो कैच को छोड़ा डीप में, काउ कॉर्नर बाउंड्री पर। मछली जाले में आते आते निकल गई है। जीवन दान दिया, मौका दिया रन बनाने का। और ये मछली ऐसी है जो शिकार करेगी तो फिर आपके चिथड़े चिथड़े उड़ेंगे। ऐसी मछली को जीवन दान दिया मतलब आपके लिए खतरे की घंटी बजेगी। ये हुए 2 ओवर समाप्त और रन आए 29 रन स्कोर कार्ड पर आए 2 ओवर के बाद। चलिए स्पीड अप, नो टाइम, टाइम इज मनी। टाइम किसी के लिए नहीं रुकता, हमें टाइम के लिए नहीं रुकना है। घड़ी का काटा किसी भी माइकल लाल के लिए नहीं रुकता, हमें भी नहीं रुकना है। चलिए फटाफट 2 ओवर का खेल हुआ, रन बने 29, 3 ओवर बचे है। नावाड़ी 40+ जय गणेश विष्णु स्पोर्ट्स परी 11 नावाड़ी के सामने खेलेगी टीम यहाँ पे गांव देवी खिड़काई 11। मैदान पर खेल हो रहा है तीसरा मुकाबला। दिस इज द थर्ड फाइट ऑफ टुनाइट, ऐसा कहेंगे तो भी बुरा नहीं होगा। तीसरा मुकाबला ये, गेंदबाजी में परिवर्तन, दोनों छोरों से गेंदबाजी हो रही है। शानदार बात यहाँ पे हो सकती है। सुरेश पाटिल वापस आई है अपनी दूसरी टीम की तीसरी ओवर को लेकर। राइट आर्म ओवर द विकेट का एंगल इस्तेमाल। पहली गेंद देखिए, ताकत का इस्तेमाल किया, बाजुओं कदम खम, ओहो हो क्या बात है। रनिंग कैच पकड़ा दिलीप जी पाटिल, इन्होंने बल्लेबाज को भेजा डग आउट में वापस। प्रोबेबली दिस इज द कैच ऑफ द मैच। तक पहुंच, साथ ही साथ अपने सुमधुर संगीतों से दर्शकों का मनोरंजन करने का काम हो रहा है। साई श्रद्धा साउंड, इनकी भी हमें तारीफ करनी चाहिए। लेकिन विकेट देखिए 3 गवाए है। मिडल ऑर्डर वाले बल्लेबाज 4-5 वाले दीपक जी पाटिल और विशाल जी पाटिल, ये पाटिल लोग की जोड़ी अब आई है। क्या रंग चढ़ाएगी, कितना रंग चमेगा, कितना मजा आएगा, किसका कितना धुआं उड़ेगा, पता चलेगा जब ये पारी आगे जाएगी, खेल आगे जाएगा। तीसरे ओवर की शुरुआत झटके के साथ हुई। सुरेश जी पाटिल इन्होंने झटका दिया बल्लेबाजी करती हुई टीम को। उन्होंने कैच छोड़ा था, लेकिन ये देखिए गेंद गई बाउंड्री के लिए, डाउन द लेग, वाइड बॉल, बिना दिवाली का बोनस 1+4, ये आया पंजा यानी 5। फोर्टी प्लस की टीमों को अच्छा प्लेटफॉर्म खड़ा करके दिया है। यहाँ पे नागांव 40+ ने जितनी तारीफ की जाए उनकी उतनी कम। ये खेलना चाहते थे क्रॉस बैटेड, इसे मैं हमेशा कहता हूँ जाना था वाशी, पहुंच गए काशी। ये तो देखिए अंदरूनी किनारा लगा था, शॉट फाइन लेग पर गई, खिलाड़ी मौजूद थे, एक ही आया। इक्का बहुत जरूरी होता है, हमारे कल्पेश जी पाटिल भी जानते हैं। इक्का अच्छी बाजी को पलटने की ताकत रखने वाला इक्का जब आता है तो बादशाह के भी पसीने छूट जाते हैं, ऐसा होता है इक्का। ये देखिए डाउन द लेग, एक और बार खराब गेंद, एक और बार गेंद जाएगी बैकवर्ड रीजन में, उसी दिशा में एक्शन को किया रिप्ले, वाइड +4, ये आया एक और पंजा, मिलेंगे 5, बोनस बोनस और बोनस। छत्रपति शिवाजी महाराज हमारे आराध्य दैवत, जो जिनसे हमें जीने की प्रेरणा मिलती है, जिनसे हमें जीवन जीने की ऊर्जा मिलती है, हमारे ऊर्जा स्रोत और हमारे प्रेरणा स्थान छत्रपति शिवाजी महाराज, जिनकी धुन आपने सुनी, उनको भी हम करेंगे त्रिवार मुजरा। ये देखिए स्क्वायर कट करना चाहते थे, गुडलैंड स्पॉट, अतिरिक्त उछाल,
स्क्वायर कट की कोशिश, लेकिन इसे कह दे कहीं पे निगाही कहीं पे निशाना। निशाना अच्छा लगाइए, तालमेल, टाइमिंग इज वेरी मच इंपॉर्टेंट व्हेन यू आर प्लेइंग क्रिकेट। टाइमिंग का रोल बड़ा है। ये देखिए शॉर्ट पिच लेंथ वाली गेंद सामने खेला, डाइव लगाई कैलाश जी मुकादम। ये देखिए तारीफ करनी चाहिए उनकी। उम्र भले ही कितनी भी हो गई हो, लेकिन एज इज जस्ट अ नंबर। उम्र से किसी की ताकत का अंदाजा नहीं लगाती। डाइव लगाई, ये देखिए कमाल की डाइव। अभी भी इतनी उम्र होने के बाद भी फिटनेस देखिए अच्छी है, लेवल अच्छी मेंटेन की उन्होंने फिटनेस। ये भी भूल करना चाहते थे, अतिरिक्त उछाल, बढ़िया गेंदबाजी अब हो रही है। आउटसाइड द ऑफ स्टंप, अवे फ्रॉम द बॉडी गेंद की पिचिंग हो रही है। शरीर से दूर रखना की कोशिश जानते हैं गेंदबाज सुरेश जी पाटिल। अच्छे गेंदबाज है, अनुभवी, एक्सपीरियंस, अनुभवी गेंदबाज, तजुर्बेदार गेंदबाज। सामने खेला डाउन द ग्राउंड, ये भी शॉर्ट पिच वाली लेन थी। एक आया दूसरा, जल्दी का काम शैतान का होता है। सिर सलामत तो पगड़ी 50, वरना फिर आपका पत्ता गोल होता है। ये एक ही आया है, दूसरे की कोशिश नहीं की गई। एक के साथ करनी पड़ेगी संतुष्टि, और एक रन के साथ ओवर नंबर 3 का खेल हुआ समाप्त। रन बने 43, 43 रन, 43 रन बने स्कोर कार्ड पर 3 ओवर के बाद। आने वाली 12 गेंदों का खेल अब भी बचा है। 12 में कितने नंबर आएंगे जरूर मैं बताऊंगा, लेकिन उससे पहले सुनेंगे थोड़ा सा डीजे को। मुकादम गेंदबाज यहाँ पे जरूर आपको दिखेंगे। ये देखिए सामने खेला, ये गेंद गई हवाई यात्रा में, साइड स्क्रीन के ऊपर से ये आया तारा मंडल में छक्का। एक के साथ रन बने 49। जो जज्बा जुनून वही है। मैंने खेल का तरीका बदला है, अंदाज बिल्कुल नहीं बदला। ये दिखाया इन खिलाड़ियों ने। मिड विकेट बाउंड्री पर, ये देखिए पहले आप के चक्कर में गाड़ी निकल जाती। थ्रो अच्छा होता तो पत्ता गोल हो जाता, खतरे की घंटी बजती, आपकी घंटी बज जाती। बच गए, बाल बाल बचे दोनों खिलाड़ी। ये फनी मोमेंट हो सकता था अगर ये रनआउट होती। पहले आप मेन क्रीज पर जाना चाहते थे, फिर नॉन स्ट्राइकिंग एंड पर जाना चाहते थे, लेकिन दोनों पहुंच गए हैं। इसे कहते हैं अंत भला तो सब भला। ये पहुंच गए अपने पॉपिंग क्रीज में। तालमेल, कॉलिंग दीजिए, मिस कॉल तो दीजिए, देना जरूरी है। तालमेल इज वेरी मच इंपॉर्टेंट जब आप क्रिकेट की बात करती है, होना चाहिए आप में। ये देखिए खेलना चाहते थे ऑन साइड पर, इसे भी मैं कहूंगा जाना था जापान, पहुंच गई चीन। ये भी आई शॉर्ट बैकवर्ड पॉइंट पर, एक रन आया। सिंगल, लेग बाइज, एलबी, एक होता है एलबी लेग बाइज, एक होता है एलबीडब्ल्यू। ये भी होता है, लेकिन टेनिस बॉल क्रिकेट की मैं बात करूंगा। कई ऊंचाइयों को आज टेनिस बॉल क्रिकेट ने हासिल किया है। कई बड़ी बड़ी टूर्नामेंट को हमने देखा है टेनिस बॉल क्रिकेट में। बड़ी बड़ी टूर्नामेंट्स आज टेनिस बॉल क्रिकेट में होती है, यानी दर्जा इस खेल का भी काफी ज्यादा बड़ा है। डाउन द ग्राउंड शॉट खेला, वाइडिश लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, एक आया, दूसरा भी आया। रनिंग बिटवीन द विकेट अच्छी होनी चाहिए, मानो जंगल में दो चीते जैसे दौड़ते हैं।
मैदान पर ये दो खिलाड़ी उसी अंदाज से दौड़े, दुक्के को इन्होंने पूरा किया है। रनिंग बिटवीन द विकेट क्रुशियल पार्ट होता है आपकी इनिंग का। कमाल की डिलीवरी, ये देखिए रफ्तार भरी डिलीवरी, गति को देखिए आप, पलक झपकते बंदूक की गोली और इनके हाथ से निकली गेंद, दोनों ही रफ्तार भरी है। पावर देखिए बॉलिंग में, पावर। लेकिन इसके ऊपर प्रहार किया, ये भी दो खिलाड़ियों के बीच गई थी मिड विकेट बाउंड्री पर। एक आया, दूसरा आया, दो मिलेंगे। 2 रनों के साथ टोटल पहुंचेगा। 4 ओवर का खेल समाप्त होने के बाद स्कोर कार्ड पर आया टोटल अब तक 56 बने हैं 4 में। आखिरी 6 गेंदें बची है। 6 गेंदों में कितने आएंगे? नागआउट टेनिस बॉल क्रिकेट में पहली बार नाइट टूर्नामेंट को हम देख रहे हैं। उनका ये मैदान 360 डिग्री वाला मैदान, जितनी तारीफ की जाए नागआउट 40+ की उतनी कम। हाँ बिल्कुल, 20 मिनट में उन्होंने 4 ओवर डाली। 7:17 को गिरी थी पहली गेंद, 7:37 में पूरे हुए 4 ओवर। 6 गेंदें बची है। यस सर, स्कोर है देखिए 56। नहीं आएगा क्योंकि हमने कहा 7:17 को पहली गेंद, 7:37 को 4 ओवर, यानी 20 मिनट हो गए, 4 ओवर भी हो गए। हाँ, 1 आध मिनट पानी पीने के लिए गया था, उस वजह से वो काउंट होगा उसमें भी। इसी वजह से कंप्लीट है, परफेक्ट चल रही है, एकदम अच्छी चल रही है ये पारी पहली। आखिरी ओवर के लिए आएंगे गेंदबाज बालकृष्ण पाटिल। बालकृष्ण पाटिल आएंगे। डेथ ओवर, गेंदबाजों की मौत होने वाला ओवर, डेथ ओवर, पहली बॉल। ये देखिए सामने खेला, ऑन साइड पर खेला, ग्राउंडेड शॉट, लॉफ्टेड हिट लगाना चाहते थे, लगा नहीं, कनेक्शन नहीं हुआ, तालमेल नहीं हुआ, संपर्क नहीं हुआ, रेंज भी नहीं आई, उस वजह से आया क्या 2। दुक्का आएगा, टोटल भी बढ़ेगा। यहाँ से प्रयास कीजिए, आपकी टीम को आपसे उम्मीद है, उम्मीदों को सच्चा साबित कीजिए। खेलना चाहते थे, कदमों का इस्तेमाल, डांसिंग डाउन द ग्राउंड। मोबाइल का नेटवर्क, क्रिकेट का फुटवर्क बहुत जरूरी होता है। इस्तेमाल करने के बाद भी हाथ कुछ ना आया, ये आई डॉट बॉल। एक्सपीरियंस दोनों टीमों के पास, तजुर्बा, एक्सपीरियंस इज द मोस्ट डिस्ट्रॉइंग वेपन। ये भी कट करना चाहते थे, आउटसाइड द ऑफ स्टंप, अंपायर बताएंगे, शाहरुख खान के स्टाइल में बताएंगे वाइड बॉल है। दोनों भाई फैलाकर बताया उन्होंने वाइड बॉल। हमारे दोनों अंपायरों की तारीफ करेंगे कैलाश सर, कल्पेश सर, क्योंकि रमेश जी मात्रे सर सागाव के हमारे अंपायर, साथ ही साथ कैलाश जी पोरजी सर डांसर के हमारे ये दोनों ऑफिशियल अंपायर। जितनी तारीफ की जाए उतनी कम, क्योंकि गांव का सरपंच और मैदान का पंच बहुत इंपॉर्टेंट होता है। जितनी तारीफ की जाए उतनी कम। लेकिन ये देखिए एक्स्ट्रा कवर बाउंड्री से गेंद ने काटा बदला डीप पॉइंट बाउंड्री पर, तब तक आया दुक्का। 3 आई यहाँ से, बिल्कुल अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, पता भी नहीं चला कब 3 ले लिए। रन बने 62 का टोटल आया। दर्शक देखिए आते जाएंगे, समय काटा जैसे आगे बढ़ेगा वैसे दर्शकों का आना यहाँ पे जरूर आपको दिखेगा। छोड़ना चाहते थे, 1 बाउंस की, हाँ बिल्कुल 1 बाउंस की वार्निंग दी जाएगी। स्क्वायर लेग अंपायर ने बताया 1 बाउंस की वार्निंग आपको यहाँ पे जरूर दी जाएगी गेंदबाज को। ये देखिए हवा में खेला, हो ये देखिए कमाल का हिट, माइटी हिट, माइंड ब्लोइंग हिट, एक्सीलेंट हिट, कमर तोड़ छक्का। आया, देर आए दुरुस्त आए, सुबह का बोला शाम को आए तो उसे बोला नहीं कहते। ये देखिए, लेकिन डिलीवरी को देखिए, क्लास डिलीवरी को देखिए, कमबैक किया, इसे कहते हैं ईट का जवाब पत्थर के साथ। छक्का खाने के बाद आई डॉट बॉल और इसी डॉट डिलीवरी के साथ पहली पारी का खेल हो चुका है समाप्त। 5 ओवर को मैं कहूंगा टाटा बाय बाय। रन बने हैं 68 रन स्कोर कार्ड के ऊपर, यानी कि अब जय गणेश विष्णु स्पोर्ट्स परी 11 नावाली को पीछा
करना पड़ेगा इन रनों का 69। 30 गेंदे 59 की जरूरत। कौन करेगा यहाँ पे वार? 40+ की लड़ाई, आत्मसम्मान की, आन बान शान की लड़ाई है। यस सर, गेंद बिल्कुल कलेक्ट कीजिए, गेंद को कलेक्ट कीजिए। अरे ये देखिए 5 ओवर में बने 68-59 का करना है पीछा। क्या पीछा किया जाएगा? रन सक्सेसफुली क्या बनाए जाएंगे? कौन करेगा वार? कौन मारेगा बाजी? कौन बनेगा बाजीगर? कौन करेगा शिकार और कौन बनेगा शिकारी? पता चलेगा जब आप देखेंगे। 5 में 69 लेकिन बताएंगे साथी कमेंटेटर सौरभ जी पाटिल सर इनके बाद चलेंगे, लेकिन उससे पहले चलेंगे साई श्रद्धा साउंड के बाद बजाइए। आमच्या टीव्ही स्क्रीनवरती A1 जोडी, A1 क्वालिटी, A1 आयोजक उत्तम दादा पाटील, नाना दादा पाटील हे तुम्ही पाहता। आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं करूयात मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। ही टीव्ही स्क्रीन समोर हे 2 लाडके आयोजक या स्पर्धेनं त्यांचं स्वप्न होतं, स्वप्नानं साकारलेली ही स्पर्धा। बघा मैदानाच्या बाहेर जर कोणी शेकोडी पेटवली असेल, आग पेटवली असेल तर बघा ती विजवा पूर्ण धोका मैदानामध्ये आलाय। बघा आयोजक तुम्ही देखील थोडी नक्कीच पूर्ण ग्राउंड वरती राऊंड देखील मारा। बघा पंच कमिटी धुका आलाय, धुका। लक्ष 69 धावेचं पार करायचं। सलामीची आघाडीची जोडी मैदानामध्ये गेली आहे टीम नावालीची। दिलीप पाटील त्याच्या जोडीला तुम्ही पाहता नवनाथ सालुंके आणि पहिला आघाडीचा पहिला गोलंदाज पॉवर प्लेचा आला बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहता शक्ती पाटील। विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम शो द गुड क्रिकेट। देऊया टीम नावालीला, टीम खिडकालीला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा। गेम ऑन लेट्स प्ले आणि देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा। पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि या षटकामध्ये वापर केला जातोय। शक्ती पाटील याच क्रीडा नगरी गाजवली डेची स्पर्धा खिडकाली चॅम्पियन ठरली। या स्पर्धेमध्ये नव स्वप्न, नव आकांक्षा बाळगून आता नाईटच्या रजनीमध्ये ते आल्यात। चला वेळ कमी घ्या, मॅच लगेच सुरुवात करूयात। 7:45 गेम ऑन लेट्स प्ले। फर्स्ट बॉल दिलीप पाटील साठी। पहिलाच बॉल टॅप केला ऑन द कार्पेट, चाला डीप कव्हर पॉइंट बॉडी लाईनच्या दिशेनं शक्ती पाटीलचं केलं भव्य दिव्य स्वागत। चौकार 4। पहिल्याच बॉल वरती स्वागत केला। बघा वेळ कमी घ्या खिडकाली, वेळ कमी घ्या, टाइम अलर्ट केला आम्ही 7:45। बघा पहिल्याच बॉल वरती इथे 69 लक्ष दिलीप पाटीलने इरादे केले, स्पष्ट ठोकला पहिला डीप कव्हर पॉइंटला चौकार। दुसरा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न जरूर होता, हा बॉल बीट केला, थोडा दूर ठेवला आणि इथे विकेट कीपरच्या हातामध्ये
डॉट बॉल आला पहिल्या बॉल वरती चौकार. हा बॉल तुम्ही डॉट पाहता. शक्ती पाटील खऱ्या अर्थानं त्यांच्या सुपुत्र यांच्याकडनं 1000 रुपये विकेट हॅट्रिक साठी. षटकातील पुढचा बॉल आडवा बॅटनं बॉल चाला लॉंग ऑनला. फिल्डर आहेत तोपर्यंत या बॉल वरती दुसरी धाव होईल का आणि दुसरी धाव घेत असताना फुलंदाज रन आउटच्या रूपात बाद. तिसऱ्या पंचाकडे लगेचच जाऊयात. हेडुटन टीमचा कॅप्टन आणि शील्ड टीमचा कॅप्टन. बघा इनिंग भेटतो आम्ही टॉस करणार होतो तुम्ही अजूनपर्यंत आला नाही. या लगेच टॉस साठी शील्ड टीमचा कॅप्टन आणि हेडुटन टीमचा कॅप्टन. ब्रॅड ग्राउंडिंग झालीये का लगेच चेक केलं जाईल. डेंजर नो स्ट्राईक केला धावत होता. 9ची विकेट महत्वाची आहे टीम नावालीसाठी. त्यांना लगेच तिसरे पंच आमचे चेक करत असताना बॅट ग्राउंडिंग झालीये का हे चेक केलं जाईल. बॉल स्टंपला लागलाय का की हात लागला आणि इथे पाहिलं जातं. मात्र हा डिसिजन क्लोजली आहे. तुम्ही लगेचच पाहून आपण खऱ्या अर्थानं या लगेचच आमचं मोतीराम पाटील देखील सज्ज होतील. खूप क्लोजली डिसिजन. बॅट ग्राउंडिंग झाली आहे का बॅट मधलं पोचलं आहे का खऱ्या अर्थानं सुरक्षित आहे का. लगेचच आमची फॉर्च्यून इमेजची टीम सीओ आमचे अंकित सोबत आहेत. खऱ्या अर्थानं 3 कॅमेरामॅन त्यांचे घेऊन चांगलं छायाचित्र करतायत. खऱ्या अर्थानं कॅमेरामॅन साहिल असतील त्यानंतर गोट्या असतील त्याच्यानंतर सुमित असतील 3 कॅमेरामॅन. डिसिजन क्लोजली आहे. लगेच चेक केले जातील ते बॅट ग्राउंडिंग झाली आहे का. महेश गरत खिडकाली चे जर असतील तर या मुख्य व्यासपीठावरती तुमचं देखील स्वागत. फलंदाज बाद आहे. पहिला विकेट महत्वाचा. दुसरी धाव घेत असताना 9ची विकेट. खिडकालीचे जर आले असतील तर या. विकेट होती मोठी विकेट होती. नाराज आहे निराश. लक्ष 69 धावेचं होतं. या करसनजी पवार साहेबांना विनंती करतो या आमच्या मुख्य व्यासपीठावरती जे खिडकालीचे आहेत. नेक्स्ट मॅच शील आणि हेडुटने. शेवटचा अखेरचा कॉल शील आणि हेडुटने. बघा इनिंग मध्ये आम्ही टॉस केलेत प्रत्येक खऱ्या अर्थानं मॅचला. तुम्ही अजून येत नाही बघा. लवकर या. शील टीमचा कॅप्टन उपस्थित आहे. हेडुटने टीमचा कॅप्टन. षटकातील पुढचा बॉल बॅटचा कडा बॉल फोस्टीपला मागे डायरेक्ट हिटचा प्रयत्न डेंजर एंडला झाला आणि इथे सुरक्षित आहेत. या बॉलवरती 1 आली. 1 न स्कोर पुढे चाललाय. स्कोरबोर्ड वरती रन संख्या तुम्ही पाहताय 6. 69चं टार्गेट समोर आहे. 13.80ची सरासरी प्रति षटकामध्ये ही राखायची आहे. आता बॅटिंग करणारा नावाली टीमला खऱ्या अर्थानं क्रीडा नगरीमध्ये 40+ हे तुम्ही संघ जय गणेश विष्णू स्पोर्ट परी 11 नावाली पाहता. एडुटनाचा कॅप्टन देखील इथे आलेला आहे. शीलचा देखील. टॉस लगेचच करू. फटका चाला बॉल वेगानं सरळ साइड स्पीडला धडक दे धडक 22च्या स्वरूपात आला.
हा मात्र लक फॅक्टर देणारा नाबालीला हा संघर्षाचा चौकार. व्यक्तिमत्व या सदस्य जिल्हा परिषदचे सदस्य या रमेश दादा पाटील तुमच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करू. एक बॉल बाकी आहे म्हणूनच खऱ्या अर्थानं पहिल्या इनिंगला टॉस करण्यासाठी जर तुम्ही आला असता एवढी मोठी स्पर्धा हे खऱ्या अर्थानं लक्षात घ्या. तुम्हाला आम्ही सुरुवातीपासून कॉल दिला आयोजक एवढी मोठी स्पर्धा तुमच्याशी आम्ही संपर्क देखील साधला असता दोन कॅप्टनची. आता वेळ गेली त्यानंतर खऱ्या अर्थानं हे डिसिप्लिन करा प्लीज. तुम्ही देखील एवढी मोठी स्पर्धा आयोजक ठेवतोय तुम्हाला सुरुवातीपासून आम्ही कॉल केला. या बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेने आला हा मात्र देणारा बॉल सीमा पार ठोकलाय चौकात. टॉस लगेचच करूयात. या भीमा कालन जे ग्रामीण कल्याण ग्रामीणचे जे सचिव आहेत खऱ्या अर्थानं या तुमचं देखील स्वागत करू. टॉस करूयात आपण लगेच. दोन टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत दोन टीमचे कॅप्टन आणि जिल्हा परिषदचे सदस्य रमेश दादा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. चला या ठिकाणी टॉस केला जाईल. जिल्हा परिषद सदस्य आदरणीय रमेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा टॉस या ठिकाणी संपन्न केला जाईल. खरं तर इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी दोन्ही संघांचे कॅप्टन पुढील मॅचचे आले पाहिजेत आणि तो टॉस कंपल्सरी इनिंग ब्रेकमध्ये केला पाहिजे असा आमचा अट्टास आहे आणि त्याला पूर्णत्वाला आणायचं असेल तर तुमचं सहकार्य आम्हाला गरजेचं आहे. या ठिकाणी रमेशजी पाटील साहेब आमच्या समवेत आहेत जिल्हा परिषदेचे सदस्य एक दमदार नेतृत्व आणि राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील एक मोठं नाव म्हणून त्यांच्याकडे सातत्याने पाहिलं जातं. या ठिकाणी दोन्ही संघांचे कर्णधार शी 40+ आणि त्यांच्या विरोधात हेदुटणे 40+ संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. वेळ कमी घ्या खिडकाली 7 मिनिटं झाली लक्षात घ्या 7 मिनिटं अजून पण झाली आहे. दुसऱ्या ओला प्रारंभ झाला आणि फेकला डॉट बॉल विकेट साठी खऱ्या तर दुसरा गोलंदाज आला तो मात्र तुम्ही पाहता किरण ठाकूर. सौरभ सर टॉस या ठिकाणी नक्कीच केला जातोय. या ठिकाणी टॉस जिंकलाय तो म्हणजे शी 40+ संघाने. दादा फक्त निर्णय सांगा कारण मॅच सुरू आहे. निर्णय जरा आम्ही 5 मिनिटं जरा हे घेऊ 5 मिनिटं मग आम्ही एक करून घेऊ. चला मॅच त्या ठिकाणी सुरू आहे. सौरभजी पाटील यांच्याकडे वळूया. थँक्यू. टॉस झालाय टॉस जिंकलाय तो कॅप्टन शीलच्या डिसिजन इज पेंडिंग. खऱ्या अर्थानं धावपलकावरती धावा तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 15 या आकड्यावरती कट केला स्क्वेअर कटचा फटका बॉल चमक मा दिला. बॅकिंग जरूर या बॉल वरती मिळतीये 1-1 स्कोर बॉल चालला तुम्ही पाहता 16 या आकड्यावरती भव्य दिव्य डे नाईटची क्रीडा नगरी तुम्ही पाहता. प्रेक्षक देखील आल्यात खऱ्या अर्थानं भरभरून. या स्पर्धेचा पहिला दिवस बिबुल वाजला आज या स्पर्धेचा आणि भव्य दिव्य या स्पर्धेला सात समोर नेण्याचं काम फॉर्च्यून इव्हेंट्स करतीये. फटका बॅटच्या रनर मध्ये बॉल चालला लॉग ऑन ला होता स्लॉट मध्ये पाठवला इनटू दी फ्लॉट सीमा पार ठोकला षटकार. लक्ष 69चं भलमोठं पार केलाय खिडकालीनं आणि त्याला उत्तर देत असताना दिलीप पाटीलनं ठोकला हा षटकार. षटकातील पुढचा बॉल आणखीन एक कट केला चाललाय सरळ बॉल एक्स्ट्रा कव्हरला गोळीच्या रफ्तारनं बॉरीला इच्छा बाहेर आला हा ब्युटिफुल चौकार. 4 बघा लाईट वाले LED वाले कुठे असतील तर आमच्या व्यासपीठाशी संपर्क साधा. षटकातील पुढचा बॉल हा फटका क्लीसा व्हॉट अ ग्रेट शॉट बॉल चाललाय सरळ स्क्वेअर लेगला
ठोकला दिलीप पाटीलचा हा नजाकत क्लिकचा फटका बॉडी लाईनच्या बाहेर षटकार. आकड्यावरती शक्ती पाटीलला बॉलिंग ट्रॅक वरती ज्यानं पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 14 त्याला मात्र पुन्हा एकदा आणलं जातं. या षटकामध्ये रणनीती असेल धावा खर्च जास्त केला तरी पुन्हा एकदा त्याला आणलं का हा देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाला असावा. अठरा बॉल 37 अजूनही करायचा. अपील स्ट्रॉंग आहे गवसला लेग B4 पंचांचं बोर्ड कशामध्ये विकेटचं पतन. पहिल्याच बॉल वरती विकेट मिळवली आहे शक्तीनं. मला या ओव्हर मध्ये पुन्हा एकदा कॅप्टननं का आणलं याचं उत्तर दिलं. या ओव्हर मध्ये विकेट मोठी विकेट जातीये. कैलास बाद लागलाय दुसरा धक्का. चांगलं संगीत 40+ आहे नागावचं तुम्ही पाहिलं हे गीत आज ऐकतोय. या नागावच्या क्रीडा नगरीमध्ये डे नाईटच्या या स्पर्धेचे लाडके आयोजक सर्व खेळाडूंचं नाव आणि या स्पर्धेचे लाडके A1 आयोजक खऱ्या अर्थात तुम्ही पाहता नाना पाटील उत्तम पाटील असतील. चांगली स्पर्धा आणि खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता पहिल्याच बॉल वरती शक्ती न विकेट मिळवला तो मात्र कैलास मुकादम ला बाद केलाय. खऱ्या अर्थानं चौथ्या क्रमांकावरती सुरेश पाटीलला बॅटिंग साठी तुम्हाला आता बनवायच्या 18 मध्ये बनवायच्या होत्या 37 आता सरासरी कमी झाली आहे 12.33. पहिल्या बॉलवरती विकेट 17 मध्ये अजूनही 37 शक्तीला पुन्हा एकदा मला का आणलं याचं मात्र करत असताना त्याला पहिल्या बॉलवरती कामगिरी खूप चांगली राहिली आहे. षटकातील पुढचा बॉल फुल टॉस होता फुल टॉल करायला हवा होता. इथे मिसफील्ड झाली आहे लगेचच आखो में इशारा. 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा पुढे जात असताना तुम्ही पाहता त्या 34 या आकड्यावरती एक धाव शेवटच्या मोमेंटला कल्पेश खूप महागात पडतीये. अशा मॅचेस आपण कित्येक वेळा पाहिल्या. चुकी केली स्ट्राईक आली सुरेशला आणि खऱ्या अर्थानं षटकातील पुढचा बॉल फटका बॅटच्या रणांमध्ये चालला. स्ट्राईक रोटेट चुकी महागात पडली आहे ठोकला मड विकेटला सुरेश पाटीलचा हा ब्रँड स्ट्रोक षटकार. उचलला कट करण्याचा प्रयत्न बॉल चाला बॉल लाईनच्या दिशेनं फिल्डिंग तिथे चांगली झाली आहे. या बॉल वरती मिळती आहे धाव ती 1-1 ने स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती रन संख्या तुम्ही पाहता 41 आकड्यावरती लक्ष्य 69चा 41 धावा स्कोरबोर्ड वरती. व्यवस्थित बॅट वरती बॉल नाही या विकेट कीपरच्या हातामध्ये. नो बॉल आहे नक्कीच लाईन स्टेप आउट झाले जरूर नो बॉल घोषित केला स्टंपला.
स्तंभला नक्कीच पाय स्पर्श झाला. नो बॉल आहे, नो बॉल आहे. आणि खऱ्या अर्थानं या बॉलवरती धाव भेटेल ती 1 ने स्कोर पुढे जाईल. धावपलकावरती 42 धावा साथ देतीये नावालीला. खऱ्या अर्थानं जय गणेश विष्णू स्पोर्ट परी 11 नावाली या नावानं आज संघ उतरला. खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता नो बॉल फेकला. फिल्डिंग तिकडे मिड ऑफला चांगली झाली आहे. या बॉलवरती सिंगल आली आहे. सिंगल स्कोर पुढे चालला. स्कोर बोर्ड वरती रन संख्या तुम्ही पाहता त्या 43 आकड्यावरती. लक्ष 69चा. षटकातील पुढचा बॉल कट केला. इथे फर्स्ट टीमला फिल्डिंग अडवलाय बॉल आणि या बॉल वरती धाव आली. 1 न षटक क्रमांक संपलं जात आहे. ते मैदानामध्ये 3रं. लक्ष 69 धावेचं पार करायचं होतं टीम नावाडीला आणि धावपलकावरती धावा तुम्ही पाहता त्या 44 धावा स्कोरबोर्ड वरती. हे गुणगुणणारं संगीत तुम्ही पाहिला नागा ऑफोर्डी प्लस आधारित आणि या स्पर्धेचे पूर्ण प्रणेते आधारस्तंभ नाना शेठ पाटील, उत्तम शेठ पाटील आणि खऱ्या अर्थानं ही डे नाईटची स्पर्धा तुम्ही दमदार पाहता. प्रल्हाद पवार साठी हॅट्रिक साठी 1000 रुपये शार्दूल पवार कडनं हा षटक या मॅचचा टर्निंग पॉइंट आहे, रिझल्ट देणारा षटक आहे. पहिलाच बॉल खूप चांगला शर्लापासून दूर ठेवला. वाय इथे मात्र डॉट बॉल आला. लक्ष 12 मध्ये बनवायच्या होत्या 25 आता बनवायच्या 11 बॉल 25. हे षटक या मॅचचा रिझल्ट देणारा आणि खऱ्या अर्थानं षटकामध्ये धावा येतील किती. समोर तुम्ही पाहताय सुरेश पाटील, त्याला थांबवणं कठीण. ठोकला मिड विकेटला. सुरेश पाटील नावाचं ब्रँड हे नावालीचे सांगत असताना षटकार. आणि या षटकाराच्या बरोबरीनं इथे तुम्ही पाहता 50 धावा कंप्लीट झाल्यात. स्कोर बोर्ड वरती रणसंख्या तुम्ही पाहता. हा बॉल तुम्ही पाहता खूप चांगला. हा बॉल खूप चांगला बीट केला. सुरेशला आला डॉट बॉल. स्कोर तुम्ही पाहताय 50 वरती. समीकरण तुम्ही पाहता 9 बॉल 9 मध्ये अजून हवात 19 12 25 त्यानंतर 11 25 10 19 9 19 हे समीकरण आता. हा देखील तुम्ही पाहता हा बॉल देखील खूप चांगला. षटकारला असला तरी मी कमबॅक करू शकतो. क्रिकेटचा सी फॉर कमबॅक, सी फॉर कंट्रोल, सी फॉर कम्युनिकेशन या गोष्टी सर्वात प्रल्हाद कडे. त्याला कमबॅक करायचं आणि तो उतरला. आज मात्र खिडकाली गावाच्या ऐतिहासिक नागावच्या क्रीडा नगरीमध्ये झुंज देत असताना एका बाजूला तुम्ही सुरेश बीट झाल्यात. बॉल मागे चालला वेगानं. 2 धावा होतील का? झाल्या 3री होईल का? नो स्ट्राईकचा दिलीप वेगानं धावतो आणि या बॉलवरती 2. आणि आता समीकरण तुम्ही पाहता बॉल शिल्लक असतील 7 मध्ये हव्या 17 7-17चं समीकरण तुम्ही पाहता. 12 25 ही मॅच होती. 11 25 10 19 9 19 8 19 आणि आता 7 बॉल 17ची मॅच. सुरेश पाटील त्याला थांबवलं आणि थांबवण्याचं काम केलं. तुम्ही पाहता हा खिडकाली टीमचा हा गोलंदाज प्रल्हाद पवार. त्याला माहिती आहे मी कमबॅक करू शकतो, माझ्यावरती जबाबदारी आहे. आणि हा बॉल तुम्ही पाहताय झेलची शक्यता लॉंग स्लीपला
आणि जेल सोडला. स्ट्राईक देखील आता जाणार कुणाकडं? स्ट्राईक जरा सुरेश पाटील कडे. आणि आता समीकरण उरलं 6 बॉल बनवायच्या 16 धावा. 6-16चं आता समीकरण. शील्ड टीम तुमचा डिसिजन अजून पेंडिंग आहे. बघा जेव्हा कॅप्टन तुम्ही खऱ्या अर्थानं फिल्डिंग जेव्हा तुम्ही टॉस उडवला कॅप्टन तुम्ही लगेच डिसिजन सांगा हे देखील लक्षात घ्या. फिल्डिंग घेतली आहे 6-16चं समीकरण. ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक संगीत. थँक्यू डीजे. आणि आता समीकरण उरलं बॉल शिल्लक 6-6 मध्ये 16 धावेची गरज. आणि 16 धावा रोखण्यासाठी खिडकाली टीमचा बॉलिंग ट्रॅक वरती विशाल पाटील आला. आणि त्याच्या समोर तुम्ही पाहता हा नावाली गावचा ज्याला विजयापर्यंत पोहोचायचा तो सुरेश पाटील आता शांत. त्याला आता मात्र संघर्षातून बाहेर निघण्याची वेळ निघाली आहे. संघर्ष मधून बाहेर निघेल का? हा बॉल तुम्ही पाहताय शॉर्ट फुल केला. इथे मात्र फिल्डर त्याच्याकडनं झालीये चुकी. बॉल साला बॉडी लाईनच्या बाहेर आला. चौकार. काय दिलं महाराष्ट्राने दिलं. सचिन रमेश तेंडुलकर हा मात्र इंटरनॅशनलचा क्रिकेटचा कोहिनूर क्रिकेटचं भगवान. महाराष्ट्रानं काय केलं निसर्गाच्या रम्य वातावरणात दिलेलं. ही गायिका लता मंगेशकर तिचं आज खऱ्या अर्थानं विनम्र तिला देखील आज तिची पुनःस्थिती आहे खऱ्या अर्थानं. या महाराष्ट्रानं टेनिस बॉल क्रिकेटचा थर्रार या नागावच्या पंचक्रोशीचा मात्र अभिमान वाढवणारी ही स्पर्धा उंच शिखरावरती पोहोचवणारी नाना शेठ पाटील उत्तम शेठ पाटील हे दिलं महाराष्ट्रानं. हे दिलं या पंचक्रोशीतला हरिनामाचा गोडवा महाराष्ट्रानं. तुम्ही पाहता टापे क्रिकेट या बॉलवरती एक दुसरीचा प्रयत्न असेल का? नाहीये. स्ट्राईक हवी आहे दिलीप पाटीलला. तो देखील त्यानं सुरुवात तेवढी बहादूर केली आहे. मात्र त्याच्या समोर गोलंदाज तुम्ही पाहता विशाल पाटील समोर आहे. विशाल पाटील खिडकालीसाठी लढतोय. दुसऱ्या बाजूने धडकाली फोकतोय तो मात्र दिलीप पाटील तुम्ही पाहता. बॉल शिल्लक असतील 4 बॉल मध्ये बनवायच्या धावा 11. चार बॉल 11ची गरज आहे. ठोकला इथे दिलीप पाटील. हे शेर नावाली का रुकने वालों से नहीं है फगाने वालों से. ठोकला संघर्षाचा शंकना ठोकत असताना बॉडी लाईनच्या बाहेर षटकार. लग्न कोणचं लागेल या मैदानावरती. पहिल्याच मॅच मध्ये इथे विजयासाठी लढला नाबालीचा दिलीप पाटील. 12 बॉल 30 वरती खेळतोय. 3 बॉल 5 मी स्ट्राईक का ठेवली याचं उदाहरण दिलं. आता 3 मध्ये बनवायच्यात 5. कट केला टॉपिंग बॉक्स स्ट्राईपचा हा फटका तुम्ही पाहिला. बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं. आणि आता या बॉल वरती धावा 2 झाल्या. तिसऱ्याचं समीकरण. तिसरी घेत असताना सेट बॅट्समन दिलीपची विकेट. गरज काय होती? गरज होती का? गरज काहीच नव्हती. एक तर्फेला सेट बॅट्समन दिलीप खेळत होता. ही चूक माग पडेल नावालीला. ही चूक माग पडेल नावालीला.
अर्थानं तो बाद झाला. नवीन बॅट्समन मैदानामध्ये केला. तुम्ही पाहता 5व्या क्रमांकावरती मंगेश गेला बॅटिंग करण्यासाठी आणि संघर्ष देखील त्याच्याच वाटेला येतो ना. त्याला संघर्षामधून बाहेर मात्र निघण्याचे मार्ग निघत असतात. आणि आता संघर्षाला नावालीच्या सुरेश पाटील वरती, संघर्षाला खडकालीच्या विशाल वरती. पण या संघर्षातून बाहेर एकच निघणारा हे नाव विशाल आहे की सुरेश आहे. खऱ्या अर्थानं सुरेश आहे. येणारे 2 बॉल तुम्हाला खूप काही सांगून जातील. हे 2 बॉल सांगून जातील या मॅच मध्ये कोणाचं अस्तित्व राहील, या मॅच मध्ये कोणाचं अस्तित्व राहणार नाहीये. षटकातील पुढचा बॉल टॅप केला, गती कमी केली, 1 पूर्ण केली आहे. दुसरी धाव प्रयत्न, दुसरी होईल का? दुसरी धाव घेत असताना बेल्स अगोदर पडल्या. आणि आता समीकरण तुम्ही पाहता 1 बॉल 1 ची गरज. चेसिंग कंपल्सरी, ड्रेसिंग कंपल्सरी. 1 बॉल 1 हवी आहे ती विजयासाठी. नावाडीला रोखण्यासाठी आला विशाल, बनवण्यासाठी आला तो मात्र सुरेश. मॅच काय झाली आहे? 1 बॉल 1 मॅच. पहिल्याच रात्रीमध्ये शानदार शामियाना क्रिकेटचा तुम्ही पाहता. टीम मीटिंग करू नका. पाहताय तुम्ही 1 बॉल 1 ची गरज आहे. जर मॅच फिल्डिंग लगेचच लावून घ्या. पंच तुम्ही देखील सूचित करा प्लीज, फिल्डिंग लगेचच लावून घ्या. काय मॅच झाली आहे तुम्ही पाहता. 1 बॉल 1 ची गरज आहे बघा मॅचची. प्लीज लाईन तोडू नका, मॅचची लाईन तोडू नका, लगेचच फिल्डिंग लावून घ्या. 1 मध्ये बनवायची आहे. आणि खऱ्या अर्थानं का मॅच झाली आहे. खिडकालीला हार मंजूर नाहीये, मंजूर नाहीये नावालीला. 1 मध्ये 1 बनवायची आहे. 1 बॉल 1 रन, 1 रन 1 बॉल. आणि खऱ्या अर्थानं संघर्ष वाटेला आला. कोण ठेवल या स्पर्धेमध्ये अस्तित्व? कोण पाहाल या स्पर्धेची 365 दिवस वाट. पहिल्याच मात्र दिवस, पहिलीच डे नाईटची क्रीडा नगरी तुम्हा मला वेळ लावली आहे या डे नाईटच्या क्रीडा नगरीनं. आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेनं तुम्ही पाहता 1 बॉल 1 ची गरज है. उम्र थका सकती है, ठोकरे गिरा सकती है. उम्र ठका सकती है, ठोकरे गिरा सकती है. अगर जीतो जीतने का तो हार भी हरा नहीं सकती. वॉट अ मैच. 1 बॉल 1. एकदा जोरदार टाळ्या स्वागत करा टीम नावाली खिडकाली. 1 बॉल 1. कोण मात्र या स्पर्धेमध्ये अस्तित्व ठेवल, कोणाला हडवणार, कोणाला लढवला. बॅट ऑन द स्पेशर, बॉलर ऑन द स्पेशर, स्पेशर ऑन द फिल्डर. जोरदार टाळ्या. 1 बॉल 1 ची मॅच आहे. सुरेश पाटील संघर्षाला, विशाल पाटील संघर्षाला. पाटील पाटील समोर आहेत. 1 बॉल 1 रन. नो बॉल, नो बॉल घोषित केलाय. नो बॉल, नो बॉल. काय है, किस्मत भी बहादुरों का साथ देती है. किस्मत भी बहादुरों का साथ देती है. खऱ्या अर्थाने हे बहादूर है. आज दिवस है, दिवस है, नावाडीचा दिवस है. तुम्ही पाहता गणेश पाटील उद्योजक